न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणे हे वाक्य आज भारतीय वास्तवाचे कटू सत्य बनले आहे. देशातील न्यायालये सध्या तारीख पे तारीख या दुष्टचक्रात अडकले असून सुमारे 5 कोटी खटले प्रलंबित आहेत. प्रत्येक खटल्यामागे एक कुटुंब, एक आशा आणि एक आयुष्य अडकलेले आहे. सरासरी कुटुंबाचा विचार करता सुमारे 30 कोटी भारतीय नागरिक न्यायालयीन विलंबामुळे थेट किंवा अप्रत्यक्षपणे मानसिक, आर्थिक व सामाजिक तणाव सहन करत आहेत. ही स्थिती लोकशाहीच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. या विलंबाची कारणे अनेक आहेत. अपुरी न्यायाधीश संख्या, कालबाह्य कायदे, गुंतागुंतीच्या प्रक्रिया आणि व्यवस्थेवरील प्रचंड ताण यामुळे साधे दिवाणे किंवा कौटुंबिक वादही वर्षानुवर्षे रेंगाळतात. साक्षीदार गैरहजर राहणे, वारंवारच्या तारखा आणि वाढता खर्च यामुळे सामान्य नागरिक न्यायालयाच्या फेऱ्यांत आयुष्य घालवतो. या विलंबाचा परिणाम केवळ खिशावर नाही तर मनावरही होतो. अनिश्चिततेमुळे मानसिक आरोग्य ढासळते, आर्थिक बोजा वाढतो आणि समाजातील विश्वास कमी होतो. त्यामुळे आता केवळ आश्वासनांवर नव्हे तर ठोस सुधारणांवर भर देणे आवश्यक आहे. न्यायाधीशांची संख्या वाढवणे, कायदे सुलभ करणे, डिजिटल प्रणाली सक्षम करणे आणि वेळेत न्याय देणारी व्यवस्था उभारणे हाच पुढचा मार्ग आहे. तारीख पे तारीखऐवजी वेळेत न्याय हीच लोकशाहीची खरी ओळख ठरली पाहिजे.